डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीचा सोहळा सफाळे वेडी या गावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेडी गावातील बोधिवृक्ष मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. त्यात पालघर जिल्ह्यातील विविध कार्यरत संघटना, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदींचा सहभाग असतो. तसेच ज्यांचं बालपण वेडी गावात होतं ते रिपाई बोईसरचे आयुष्यमान सचिन रमेश लोखंडे यांचा या कार्यास सिंहाचा वाटा असतो. 29 मार्च या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण 29 मार्च 1936 रोजी भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेडी या गावी भेट दिली होती. त्यावेळेस असलेले या विभागातील पुढारी आयुष्यमान शिवराम गोपाळ यादव यांच्या पुढाकाराने अस्पृश्य समाजाची परिषद भरविण्यात आली होती. त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य परिषदेचे हे पहिले अधिवेशन होते. या परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातील वसई येथील श्रीयुत विष्णुपंत दांडेकर वकील, बोर्डीचे श्रीयुत मुकुंदराव आनंदराव सावे, वेडी गावातील नथोबा त्र्यंबकराव म्हात्रे, विरारचे एच.जी. वर्तक, खंडूबाई शहा, देव मास्तर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मौजे वेडी या ऐतिहासिक गावी बाबासाहेबांचे विचार ऐकण्यास अनुयायी व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती. खरं तर ही नुसती अस्पृश्य परिषद नव्हती, तर शोषित, पीडित, वंचित समूहांच्या मुक्तीचा मार्ग दर्शवणारा हा अभूतपूर्व सोहळा होता, असं म्हणायला हरकत नाही. सदर परिषदेला संबोधित करताना एकूण 9 ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने धर्मांतर व मतदान व मतदारांची कर्तव्ये या विषयावर अधिक भर दिला. बाबासाहेबांनी सदर परिषदेत संबोधित करताना मत विकणे हा गुन्हा तर आहेच, शिवाय आत्मघाती आहे, असा मोलाचा संदेश समाजाला दिला. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा संदेश दूरदृष्टी व समाजाच्या भवितव्याबाबत वर्तवला गेलेला बहुमोल असा संदेश आहे. परंतु कालानुरूप हा अनमोल संदेशाचा समाज बांधवांना विसर पडलेला आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्याचे दूरगामी परिणाम आज समाजाला भोगावे लागत आहेत. आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक सोहळ्याचा वारसा जपण्यासाठी तसेच या प्रेरणाभूमीला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधव व बहुजन बांधव 29 मार्च या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. बोधिवृक्ष मंडळ वेडी या मंडळाच्या वतीने सकाळी 9 वाजता सारनाथ बुद्ध विहारात सूत्रपठण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 10:30 वाजता प्रेरणाभूमीत महामानवाला समता सैनिक दल व बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष आयुष्मान श्रीपाद शेलार यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले व भंते करुणा ज्योती यांनी आपल्या सुमधुर वाणीने उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मदेशना दिली. रिपाईचे पालघर ग्रामीणचे अध्यक्ष बहीण सुरेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोधिवृक्ष मंडळास तसेच कार्यक्रमास आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगिनी नंदिनी जाधव यांनी केले. मंडळाचे महेश शेलार, राजेश राणे, कीर्ती शेलार, अजित शेलार, उज्ज्वल शेलार व मंडळातील सर्व सभासदांनी व महिला सदस्यांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. शेवटी कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने करण्यात आली. मौजे वेडी मांगुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच नचिकेत पाटील, उपसरपंच अभिजित पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन राष्ट्रीय पॅंथर आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता सुतार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर ऐतिहासिक सोहळ्यात दरवर्षी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे महत्त्व वाढवावे, असे मी संपादक रमेश सोनावणे, अमरापल्ली न्यूज चॅनल वसई विरारच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. व्यक्त करतो आणि लवकरात लवकर इथलं भव्य समाज मंदिर आपण उभं करूया. त्याच्या लोकार्पणाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहू. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाईंचा, भारतीय संविधानाचा हिम्मत से बोलो, अरे ताकत से बोलो, अरे उद्देश्य से बोलो, अरे हिम्मत से बोलो. जय 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 भीम, जय जय छत्रपती शिवाजी महाराजांचा. 5200 रुपये व्यक्तीसाठी घ्यायचं आहे. 29 मार्च हा दिवस या पालघर जिल्ह्याकरता
एक गौरवशाली दिवस म्हणून गणला जातो। पालघर जिल्ह्यातील वेडी या गावी पालघर आत्ताचा पालघर जिल्हा त्यावेळेला पालघर तालुका म्हणून गणला जात होता। पालघर तालुका हा ठाणे जिल्ह्याअंतर्गत येत होता आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सफाळे येथील वेडी या गावामध्ये 29 मार्च 1936 रोजी ही अस्पृश्य परिषद भरवली होती। या परिषदेमध्ये येथील संपूर्ण बहुजन समाज सामील होता। जवळजवळ 3000 लोक त्यावेळेला जमा झाली होती। 3000च्या वरती लोक जमा होती आणि ही या परिषदेला एवढं महत्त्व होतं की धर्मांतराचं जे दुसरं वाक्य म्हणजे ठराव जो मंजूर केला गेला तो याच ठिकाणी मंजूर केला गेला। बाबासाहेबांना प्रेरित असलेला समाज आणि या बहुजन समाजाचं उत्थानाकरता प्रगतीकरता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिषद घेतली होती आणि पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील आणि सफाळे स्टेशन येथून एक 3 ते 4 किलोमीटरवर असलेले वेडी हे गाव हे ऐतिहासिक गाव म्हणून आज संबोधलं जातं, कारण ही परिषदेचं नोंद आपल्या इतिहासामध्ये अजरामर आहे। त्याची महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट सरकार दरबारी त्याची नोंद आहे। अशा या गावी दरवर्षी सफाळे येथील बोधिवृक्ष मंडळ 29 मार्च रोजी आणि संपूर्ण परिसरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय संघटना असतील, राजकीय पक्ष असतील आणि येथील सर्व बहुजन समाज एकत्रित येऊन हा दिवस मोठ्या संख्येने साजरा करतो आणि त्यांना इथे मानवंदना दिली जाते। ही मानवंदना ह्या करता असते का हा ऐतिहासिक दिवस येथील सर्व समाजाला, सर्व लोकांना त्याची महती कळावी, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार सर्व लोकांपर्यंत पोचावे हा उद्देश बोधिवृक्ष मंडळ वेडी आणि सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना यांचा असतो। येथे मी सचिन रमेश लोखंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रदेश अध्यक्ष, ठाणे पालघर युवक आघाडी, आपल्या या कार्यक्रमाचा औचित्य साधून या सर्व समाजाला, सर्व बहुजन समाजाला एकत्रितपणे हा सोहळा दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने साजरा करण्याचं आवाहन करतो। तसेच येथे जो बुद्ध विहार आहे तो सुद्धा खूप ऐतिहासिक आहे, कारण एवढी जुनी वास्तू आहे। त्याचं एक म्हणतो आपण त्याचं एक ऐतिहासिक दर्जा म्हणून त्याला प्राप्त व्हावा आणि या भूमीला गव्हर्नमेंटने एक योग्य ते सहाय्य करून त्याचं समाजामध्ये एक संदेश पोहोचवण्याचं कार्य आपल्या सरकारने करावं एवढंच मी म्हणेन। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। गाडीमध्ये फिरतो याचं सर्व भाग्य आमच्या बाबासाहेबांचं आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला जाणीव असायला पाहिजे। आज हा ऐतिहासिक स्थळ, ऐतिहासिक दिन साजरा होत आहे। येथे यांच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही घोषणा केलेली आहे। इकडे बुद्ध विहार मोठ्या म्हणजे पूर्वीचं म्हणजे सेकंड बुद्ध विहार या महाराष्ट्रामधलं आहे बोधिवृक्ष मंडळाचं। तर मी म्हणेन की मागे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब इथे आले होते, परंतु त्यावेळी आपण गावाला एक ठराव करायला सांगितला होता की आपल्याला जो काय खर्च लागेल ग्रामपंचायतच्या वतीनं तो ठराव करावा। त्याचा खर्च काय हेड्समधून म्हणजे समाज कल्याण आपला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण करता येईल, त्याचबरोबर तो ग्रामपंचायतीने ठराव करा। मी माझे वैयक्तिक या बोधिवृक्ष मंडळाला याच्यासाठी बुद्ध विहारासाठी वैयक्तिक माझे 5000 रुपये आणि आजचा जो कार्यक्रम आहे तर त्याला बघा, कार्यक्रमाला बघा आपण म्हणतो कार्यक्रमाचा सोंग हे करता येत नाही आणि प्रत्येक गोष्टी त्याला पैसा लागतो। या कार्यक्रमासाठी सुद्धा मी माझं अनुदान 2000 रुपये देत आहे आणि ज्यावेळी माझं योगदान या वेडी गावाला समाजाने राहतो, आज आपल्याला जे गतवैभव प्राप्त झालेले आहे ते एकमेव आपले सर्वांचे दिग्विजय नेते फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत। इथे बऱ्याचशा वेळ झालेली आहे, बऱ्याचशा लोकांना म्हणजे आपल्याला बोलायचं आहे, पण मी म्हणेन आपल्याला न बोलता आपण कृतीतून काम करू। आणि मी माझं वैयक्तिक या आज आलेल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आणि बुद्ध बांधवांना शुभेच्छा देतो आणि बोधिवृक्ष मंडळाला शुभेच्छा देतो। माझं वैयक्तिक या धम्मदान म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी 2000 आणि
बौद्ध आपलं याच्यासाठी बौद्ध विहारासाठी 5,000 मी डिक्लेअर करतो. त्याचबरोबर माझ्या पक्ष जो लागेल निधी, तर निधी मी पूर्ण म्हणजे काय म्हणतात जास्तीत जास्त करून देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला मंडळातील जे सदस्य असतील आणि घेऊन तो आपण पूर्ण करू एवढी मी घोषणा करतो. माझे इथे 2 शब्द पूर्ण करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आज वेडी सफाई या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 29 मार्च 1936 साली इथल्या अस्पृश्य समाजाला संबोधित करण्यासाठी आले होते आणि त्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस सुवर्ण पदस्पर्श दिन म्हणून आज साजरा केला जातोय. आणि या निमित्तानं पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बौद्ध तथा बहुजन बांधव आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले, त्याची आठवण आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण की 1936ला बाबासाहेबांनी इथल्या खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या इकड्या एवढ्या आतमध्ये असलेली सगळी जी काही आपली गावं असतील, पण त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी येणं, बाबासाहेबांनी संबोधन करणं आणि समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी कार्य उभं करणं, म्हणजे मला वाटतं हे फार आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचा मार्ग देणारा आहे. आणि त्याच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेळीमध्ये आज उभ्या राहिल्या आहेत. बोधिवृक्ष मंडळाच्या वतीनं आज सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पुढाकार श्रीपाद शेलार गुरुजी आणि अन्य सर्वजण आहेत की मला सगळ्यांची नावं माहिती नाही, पण या सगळ्यांच्या माध्यमातून हे चांगलं नियोजन उभं राहिलं आहे. पण नक्कीच जे आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये, त्याचबरोबर बोईसर विधानसभा मतदारसंघ असेल, पालघर विधानसभा मतदारसंघ असेल, इथून पण प्रत्येकानं हा ऐतिहासिक वारसा जोपासला पाहिजे म्हणून पाठपुरावा करावा, ही पण एक अपेक्षा एक बौद्ध बांधव म्हणून करावीशी वाटते. कारण की या ठिकाणी आल्याच्या नंतर जो प्रत्यक्ष जो ठेवा आपल्याला दिसला पाहिजे बाबासाहेबांच्या आठवणीचा, तो आपल्याला इथं दिसणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून काहीतरी इथं एक चांगली वास्तू या ठिकाणी कार्यक्रमांच्या हिशोबानं उभं राहील, ही देखील अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते. शासन स्तरावर नेते मंडळींनी काही पुढाकार घेऊन आर्थिक मदत मिळेल का याच्यासाठी हे जे स्थळ आहे त्या स्थळाला एक ऐतिहासिक वारसा आहे, तर त्या वास्तूचं एक हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक स्थळ अशी शासनाकडून मान्यता मिळावी आणि त्याला आर्थिक मदत मिळावी याच्यासाठी काही लोकप्रतिनिधी काही शासनाकडे दाद मागणार आहेत का? नक्कीच, कारण की हा ऐतिहासिक वारसा आहे. बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले, बाबासाहेबांनी इथल्या अस्पृश्य समाजाला संबोधन केलं, एक दिशा दिली. त्याच्यामुळं शासनाच्या वतीनं जो काही आपल्याला ऐतिहासिक ठेवा जपता येईल, आठवणी जपता येतील या हिशोबानं या ठिकाणी पाठपुरावा करण्याच्या हिशोबानं इथले स्थानिक आपले ग्रामस्थ असतील, वेडीमधले असतील किंवा आपल्या पालघर जिल्ह्यातली, पालघर तालुक्यातली भारतीय बौद्ध महासभा किंवा बौद्धाचार्य असतील, यांच्या माध्यमातून पण आम्ही पुढाकार घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. इथल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला जर काही इथं काही करता आलं, शासनाकडून जर इथं आपल्याला जर काही करता आलं, तर जेणेकरून इथल्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला हा ऐतिहासिक वारसा दिसावा आणि त्यानं इथं आल्याच्या नंतर एक प्रेरणा घेऊन जावी, ते एक स्मारक चांगल्या पद्धतीनं मोठ्या भव्य पद्धतीनं उभं राहावं, ही देखील एक अपेक्षा शासनाच्या वतीनं व्यक्त